हल्ल्यासाठी शिवाजी महाराजांना आपल्यावर जे अन्याय झाला जे डॉक्टरने केला ते तिथं कमी शिकवू नर्स व कमी दुर्लक्ष करणारे डॉक्टर तिथं आहेत. त्या दिवशी रात्रीचे 10:30 पासून रंजनाबाई यांनी मोबाईलवर होतो. जसं त्या रंजनाबाईने कळलं तसं तिनं मला फोन केला, मामा अशी अशी घटना घडली. मी बाहेर गावी असल्यामुळे मी रात्री येऊ शकलो नाही, पण तिनं ती सगळी परिस्थिती मला सांगितली. पहिले नस कटले कोणी यायचं काहीतरी लिहून घेतलं, मग तिची गर्भपिशवी काढली. गर्भपिशवी काढल्यानंतरही तिचं ब्लड थांबलं नाही आणि या डॉक्टरने तसंच तिला 12 वाजता फक्त 3 वाजेलो रातच्या तसंच सोडलं आणि 3 वाजता तिला मृत्यू. आता ही घटना म्हणजे तुमच्या घरातली असल्यामुळे तुम्हाला दुःख वाटतं, पण ही आमच्याही घरात घडू शकत होती. 8 दिवस झाले माझी चुलत सून माझ्या पुतण्याची पोरगी तिथे डिलिव्हरी झाली. तिचंही बरोबर काय तिनं डिलिव्हरी केलं नाही त्या मॅडमनं, तर आमच्या घरच्या लोकांना सांगितलं इथे काय नाही. मी या 2-4 दिवसातच त्याच्या विरोधात तक्रार करणार होतो, तर ही घटना मोठी घडली. आपल्यासोबत मी मानोदकर भाऊ तुमच्यासोबत व सर्वांसोबत